नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची सर्व कामे 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. डोंबिवलीत एका रिक्षा चालकाने 7 वर्षीय मुलाचे 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार वगळ्या 3.5 तासांत शहापूर येथून मुलाची सुटका. या प्रकरणी 4 जण ताब्यात. उल्हास, वालधुनी नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी कृती आराखडा 15 दिवसात जलपर्णी काढण्यास सुरुवात. टास्क फोर्सचीही स्थापना होणार. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेली रस्ते दुरुस्तीची सर्व कामे 15 मे पर्यंत पूर्ण करून सगळे रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRDA या सर्व यंत्रणांना शुक्रवारी दिले. पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूर बावडी जंक्शन, घोडबंदर रोड, सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या कामांची पावसाळ्यासाठीच्या तयारीच्या दृष्टीने पाहणी शुक्रवारी केली. पावसाळ्याची तयारी करण्यासाठी ठाणे आणि महापालिकेची सर्व यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRDA, महावितरण, वाहतूक पोलीस यांच्यासह संयुक्त दौरा आयोजित करण्यात आला. त्यात कॅडबरी जंक्शन ते गायमुख या भागात पाहणी केली. वाहतूक कोंडीची सगळी ठिकाणे लक्षात घेऊन त्यावर करता येणाऱ्या उपायांशी चर्चा या पाहणी दौऱ्यात झाली. रस्ते दुरुस्ती, काँक्रिटीकरण, गटारांची स्वच्छता, 2 उड्डाणपुलांची कामे ही सर्व कामे 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणा देण्यात आले आहेत, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. त्याचबरोबर दर 15 दिवसांनी या कामांची पाहणी केली जाणार आहे. दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे काम होईल याची प्रत्येक यंत्रणेने दक्षता घ्यावी, असेही आज निर्देश दिलेले आहेत. घोडबंदर रोडवरील समस्यांबाबत होणारी समन्वय बैठक नियमितपणे होईलच. तसेच शहरातील अंतर्गत रस्ते व्यवस्थित करून पावसाळ्यात कोठेही वाहतूक कोंडी होणार नाही किंवा पाणी साचून गैरसोय होणार नाही हे पाहण्यास सांगितले आहे. खड्डेमुक्त ठाण्यासाठी सगळे प्रयत्नशील आहोत, आयुक्त राव म्हणाले. पूर्व द्रुतगती महामार्गावर ज्युपिटर हॉस्पिटललगतच्या सेवा रस्त्यावर सुरू असलेल्या पाणी पुरवठा विभागाच्या कामाची पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर कापूर बावडी जंक्शन येथील मेट्रोचे काम, सिनेवंदर मॉल या भागात सुरू असलेल्या पेट्रोल पंप ते नपाडा जंक्शन पर्यंत मेट्रो तसेच जलवाहिनीच्या कामाची पाहणी करण्यात आली. या भागात रस्त्याची दुरुस्ती तसेच नाल्यावरील उड्डाणपुलावरील रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक असून त्याबाबत तातडीने नियोजन करण्यास सांगितले. घोडबंदर रोड सेवा रस्ता, उड्डाणपुलाच्या शेजारील सेवा रस्ते, गटारे यांची पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर पातलीपाडा उड्डाणपूल जंक्शन, बटाटा कंपनी, आनंदनगर जंक्शन, कासारवडवली उड्डाणपुलाखाली रस्ता, भाईंदरपाडा उड्डाणपूल, त्याखालील रस्ता, नागला बंदर जंक्शन, गायमुख घाट परिसर यांचीही पाहणी केली. माजिवडा ते कॅडबरी जंक्शन सेवा रस्त्यावर जलवाहिनी अंथरण्यासाठी खोदकाम करण्यात आलेले आहे. ज्या भागात जलवाहिनी अंथरून झाली आहे,
तिथे तातडीने रस्ता वाहतूक योग्य करावा, तसेच हे जलद पूर्ण करून पूर्ण सेवा रस्ता वाहतुकीस खुला करावा, असे निर्देश आयुक्तराव यांनी दिले. कापूरबावडी जंक्शन येथील मेट्रोचे काम मार्गी लागेपर्यंत अधिक वॉर्डन तैनात करावेत. त्यांनी वाहतूक सुरळीत होण्यासाठी कायम सतर्क असावे, अशी सूचनाही आयुक्तराव यांनी दिले. 20 एप्रिलपर्यंत कापूरबावडी येथील पेपर कंपनी लगतचा छोटा पूल लहान वाहनांसाठी खुला केला जाईल, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. भाईंदरपाडा येथील उड्डाणपूल 15 एप्रिलपर्यंत आणि कासारवडवली येथील उड्डाणपूल 15 मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे MMRDचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. मेट्रो मार्गाखालील रस्त्यावर असलेल्या उंच सखलपणा पावसापूर्वी दुरुस्त करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी कासारवडवली येथील उड्डाणपुलाच्या बाजूला असलेले महावितरणचे काम त्यांनी जलद स्थलांतरित करण्यास सांगण्यात आले. गायमुख घाट येथे 800 मीटर रस्त्याची गतवर्षीप्रमाणेच दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यासाठी IITमधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. डोंबिवलीत एका रिक्षा चालकाने 7 वर्षीय मुलाचे 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मानपाडा पोलिसांनी तातडीने 5 पथके तयार करून अवघ्या 3.5 तासांत शहापूर येथून मुलाची सुटका केली. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी 2 आरोपी अल्पवयीन असून पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहे. फिर्यादी कोमल महेश भोईर या त्यांच्या 7 वर्षीय मुलाला शाळेत सोडण्यासाठी रोज रिक्षाचा वापर करत होत्या, मात्र आज सकाळी 7:30 ते 9:07 वाजताच्या दरम्यान MH05DQ 9888 क्रमांकाच्या रिक्षातून जात असताना मुलाचे अपहरण करण्यात आले. आरोपींनी पैशांची मागणी करत पोलिसांना कविल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. सकाळी 9:30 वाजता मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. तक्रार मिळताच मानपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तातडीने 5 तपास पथके तयार केली. तपासादरम्यान मुलाला शाळेत सोडणाऱ्या रिक्षाचालक वीरेन पाटील याच्यावर संशय बावला. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने रिक्षाचा माग काढत पोलिसांनी शहापूर येथे शोध मोहीम राबवून अवघ्या 3.5 तासांत मुलाची सुखरूप सुटका केली. या प्रकरणात पोलिसांनी 2 प्रौढ आणि 2 अल्पवयीन अशा 4 जणांना ताब्यात घेतले आहे. इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. आज सकाळी 7:30 वाजता शाळेत जाणाऱ्या डोंबिवली मानपाडा हद्दीत एका 7 वर्षाच्या मुलाचे खंडणीकरिता अपहरण करण्यात आले होते. मानपाडा पोलिसांच्या तत्परतेचे आणि शौर्याची दखल शिवसेनेने घेऊन शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वात उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, विवेक खामकर, दिनेश शिवलकर, सुदाम जाधव यांनी मानपाडा पोलीस स्टेशन गाठून वरिष्ठ निरीक्षक कादमाने व त्यांच्या इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले. त्याचबरोबर पोलीस DCP अतुल झेंडे यांचे आभार मानले. जंगल उद्ध्वस्त केल्याने शहरातील पर्यावरणाचा हास झपाट्याने होत असताना आता पर्यावरण रक्षणासाठी शहरात घन वन जंगल ही संकल्पना पुढे येत आहे. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात यासाठी जपानी उद्यान तंत्रज्ञानाचा उपयोग करून मियावाकी उद्यान उभारले जात आहे. पालिका क्षेत्रातील म्हाडा कॉलनी येथील आरोग्य केंद्राच्या मोक्या जागेत मियावाकी उद्यान निर्माण केले जात आहे. अहमदाबाद येथील मेकिंग द डिफरन्स फाउंडेशनच्या सहकार्यातून उभारल्या जात असलेल्या मेकिंग द डिफरन्स यांच्या वतीने वृक्षारोपण करून या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उद्यानात 35 स्थानिक प्रजातींची 2350 झाडांची वृक्ष लागवड केली जाणार आहे.
मुंबई मेट्रो मार्गाखाली 2 खांबांच्या मध्ये असलेला राडारोडा तातडीने हटविण्याचे निर्देश आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई महानगर प्रादेशिक विकास महामंडळाची 159वी बैठक आज BKC येथील मुख्यालयात पार पडली. त्यावेळी शिंदे यांनी MMRDA आयुक्तांना हा राडारोडा तातडीने हटविण्याचे निर्देश दिले. मुंबईत सध्या ठिकठिकाणी मेट्रोची कामे प्रगतीपथावर आहेत. मेट्रोच्या 2 खांबांच्या मध्ये असलेला राडारोडा, मशीन किंवा अनावश्यक वस्तू साठवून ठेवल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा हे सामान सुरक्षित राहावे यासाठी अनावश्यक बॅरिकेड्स लावले जातात. हे बॅरिकेड्स इतर वाहनांसाठी वाहतुकीचा अडथळा ठरत असल्याने रस्ता रुंद असूनही प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र जागोजागी पाहायला मिळते. त्यामुळे काम झाल्यावर हा राडारोडा तातडीने हटवावा. तिथे काम पूर्ण झाले आहे तेथील मशिनरी तातडीने हलवून तो रस्ता मोकळा करावा. तसेच अनावश्यक बॅरिकेड्स टाकून रस्ते अडवले जात असतील तर ते तत्काळ दूर करून मार्ग मोकळा करावा असे शिंदे यांनी सांगितले. तसेच हे काम नीट होते की नाही ते पाहण्यासाठी MMRDAच्या वतीने एका नोडल ऑफिसरची नेमणूक करावी आणि या कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल अशी सक्त ताकीद द्यावी असेही त्यांनी सांगितले. मेट्रोच्या 2 खांबांमध्ये माती टाकून या भागाचे छान सुशोभीकरण करावे तसेच त्यात फुलझाडे लावून हा परिसर छान सुशोभित करावा. तसेच एकाच वेळेवर मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर तत्काळ खाली देखील हे काम करावे. जेणेकरून दोन्ही कामे एकत्रच पूर्ण होऊन नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच अनावश्यक बॅरिकेड्स हटवल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी काही अंशी कमी करण्यास मदत होऊ शकेल. श्री मावी मंद ठाणे शताब्दी वर्षानिमित्त व SMM हायस्कूल अड ज्युनियर कॉलेज ठाणे नववर्ष स्वागतासाठी कोपिनेश्वर मंदिर न्यास आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, मासुंदा तलाव, ठाणे येथे रविवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळचे 30 वाजता निघणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत SMM हायस्कूल छात्रसेना, SMM हायस्कूलचे लेझिम पथक, मराठी अभिजात भाषा आधारित चित्ररथ, श्री मावी मंद संस्थेचे खेळाडू, शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी, संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते सहभागी होणार आहे. तरी ठाणे शहरातील समस्त क्रीडाप्रेमी, क्रीडा बांधव तसेच SMM हायस्कूल अड ज्युनियर कॉलेज ठाणेचे आजी माजी विद्यार्थी बांधवांनी या नववर्ष स्वागत यात्रेत पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी विनंती श्री मावी मंद ठाणे अध्यक्ष मा श्री सुधाकर मोरे, सर्व विश्वस्त मंद व सर्व क्रियाशील कार्यकर्ते, संस्थेचे उपसचिव व स्वागतयात्रा प्रमुख श्री संतोष सुर्वे, शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मा रोशन वाघ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उत्कर्षा हवालदार तसेच शाळेचे स्वागत यात्रा प्रमुख प्रमोद वाघमोडे अध्यक्ष, ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघ यांच्यातर्फे करण्यात येत आहे. उल्हास नदीत सांडपाण्यामुळे वाढणारी जलपर्णी आणि वालधुनी नदीची प्रदूषणामुळे झालेली वाताहत दूर करण्यासाठी शुक्रवारी राज्याचे नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता आणि महाराष्ट्र प्रदेश नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या उपस्थितीत खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत उल्हास आणि वालधुनी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी नवा कृती आराखडा तयार करण्यावर एकमत झाले. उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यास येत्या 15 दिवसात सुरुवात केली जाणार असून त्यासाठी यंत्रे भाडेतत्त्वावर घेतली जाणार आहेत. काही तात्काळ आणि काही दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर यावेळी एकमत झाले. येत्या काही दिवसात याची अंमलबजावणी होणार असून नद्यांच्या प्रदूषण मुक्तीसाठी सर्व पालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य सरकार संयुक्तरित्या काम करणार असल्याचेही यावेळी ठरवण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून उल्हास नदीतील जलपर्णीचा विषय गंभीर झाला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात जलपर्णीला हटवण्यासाठी आंदोलनेही सुरू आहेत.
याची गंभीर दखल घेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जलपर्णी काढणे, उल्हास नदी आणि वालधुनी नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे, यासाठी काही तात्काळ उपाययोजना आणि काही दीर्घकालीन योजना राबवण्यावर यावेळी एकमत झाले. एका सामाजिक संस्थेच्या तक्रारीनंतर उल्हास आणि वालधुनी नदी प्रदूषणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने निरी संस्थेला कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. या आराखड्यात गरजेनुसार बदल करण्यासाठी नदी वाहत असलेल्या पालिकांनी एकत्रितपणे सांडपाण्याचे स्रोत तपासून ते जागा उपलब्ध असलेल्या ठिकाणापर्यंत नेण्यात यावेत, अशा सूचना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केल्या. स्थानिक महापालिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत संयुक्त बैठक घेत प्रदूषण मुक्तीसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आदेश नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी दिले. महिनाभरात कृती आराखडा तयार करावा, त्यावर काम करता येईल. येत्या पर्यावरण दिनी या प्रदूषणमुक्तीच्या मोहिमेची घोषणा करू. त्यासाठी आवश्यक निधीचीही तरतूद केली जाईल, असे यावेळी गुप्ता यांनी सांगितले. उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून यंत्र भाडेतत्त्वावर घेतली जातील. येत्या 15 दिवसात ही यंत्र उपलब्ध करून दिली जातील. यात एकूण 10 यंत्र उपलब्ध केली जातील, असेही यावेळी ठरवण्यात आले. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची सर्व कामे 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. डोंबिवलीत एका रिक्षा चालकाने 7 वर्षीय मुलाचे 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याच्या धक्कादायक प्रकारावघ्या 3.5 तासांत शहापूर येथून मुलाची सुटका. या प्रकरणी 4 जण ताब्यात. उल्हास, वालधुनी नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी कृती आराखडा 15 दिवसात जलपर्णी काढण्यास सुरुवात. टास्क फोर्सचीही स्थापना होणार. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.